उजळण्या आला, सूर्य आसमंतात समरी लाभली त्याला, लाख दिव्यांची साथ. हो महाराष्ट्र उजळण्या आला, सूर्य आसमंतात समरी लाभली त्याला, लाख दिव्यांची साथ. लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा, लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा. एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. आमच्या मेहनतीला फळ त्या ठिकाणी आम्हाला आलेलं आहे. आणि आज बघितलं असेल की संपूर्ण देशामध्ये जे मोदीजींच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रामध्ये शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आज हा विजय त्या ठिकाणी आम्हाला ठाणे शहरातली जी दिघे साहेबांची महत्त्वाची जी सीट त्या ठिकाणी आहे आणि दिघे साहेबांनी ही हक्काने आणलेली सीट या शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आज आम्ही हा गड त्या ठिकाणी राखण्याचा आज प्रयत्न केलेला आहे आणि त्याला यश त्या ठिकाणी आलेलं आहे. या सर्व गोष्टी त्या ठिकाणी करत असताना आपल्याला कल्पना आहे की ज्या खासदारांनी 10 वर्ष ज्या पद्धतीचं काम केलं हे सर्वांनाच माहीत आहे की काय काय केलं त्या ठिकाणी. आणि त्या ह्याच्यातनंच आज आम्हाला एक या सर्व यश त्या ठिकाणी जो प्राप्त झालेला आहे की माननीय शिंदेसाहेबांच्या माध्यमातून या संपूर्ण मार्गदर्शनाखाली ही ठाण्याची सीट आम्ही त्या ठिकाणी राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज या संपूर्ण जर लीड बघितलं तर पूर्वी जो 4.5 लाखाचा जो लीड शिंदेसाहेबांनीच विचारे साहेबांना त्या ठिकाणी दिला होता आणि तोच लीड त्या ठिकाणी आम्ही तोडून 2 लाखाची लीडने त्या फरकाने हे आम्ही सीट त्या ठिकाणी निवडून आणलेले आहे. आणि मोलाचं म्हणजे एक बोलायचं त्या ठिकाणी एक जर झालं तर ह्या आमच्या प्रभाग क्रमांक 8मधनं जी मतदान त्या ठिकाणी झालं आणि ते मतदान आज जर बघितलं तर आमचा जो लीड त्या ठिकाणी आहे की जसं नगरसेवकाच्या निवडणुकीला आम्ही त्या ठिकाणी काम करतो तसंच आमच्या सर्वच लोकांनी म्हणजे जनतेने आमच्या जी सर्व रहिवाशांनी जे आम्हाला साथ दिलेली आहे की एका आवाजाने धनुष्यबाणावरतीचं मतदान त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्या मतदानाच्या माध्यमातून आज आम्ही आमच्या भागातनं जास्तीत जास्त लीड देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे की ज्या पद्धतीचा लीड आहे की तो लीड विचारे साहेबही तोडू शकत नाही अशा पद्धतीचं लीड त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे. आणि या संपूर्ण 148मधनं जर आपण बघितलं तर मोठं फरकाने त्या ठिकाणी हा लीडनी त्या ठिकाणी नरेश म्हस्के साहेब आलेले आहेत. तर हा जो उत्साह आहे की सर्वांमध्ये जो उत्साह आहे की आम्ही आमची जी मेहनतीला जो फळ त्या ठिकाणी मिळालेलं आहे की आम्हाला आनंद आहे की आम्ही मेहनत केली आणि म्हस्के साहेबांना आम्ही निवडून आणण्याच्या संदर्भात दिवस रात्र जे एक केले आणि ज्या सर्व सोसायटीच्या लोकांनीही आम्हाला सोसायटी असतील किंवा बैठ्या चाली त्या ठिकाणी असतील किंवा गाव त्या ठिकाणी असेल ह्या सर्व ठिकाणची लोकांनी आम्हाला जो सहकार्य केलेला आहे ते एक आवाजानेच असं सांगितलं आम्ही की प्रत्येकाला मॅसेज दिला होता की आपल्याला धनुष्यबाणाशिवाय त्या ठिकाणी कुठलाच पर्याय त्या ठिकाणी नाही. अशा माध्यमातून आपल्याला जे मतदान त्या ठिकाणी झालं आणि भरभरून मतदान लोकांनी दिलेलं आहे. असंच सहकार्य आणि असंच प्रेम आमच्यावरती त्या ठिकाणी आशीर्वाद राहील सर्व लोकांचा. आणि आजपर्यंत गेले 40 वर्षापासून जो लोकांचा विश्वास आहे त्या विश्वासाच्या माध्यमातून आज आम्ही ह्या संपूर्ण प्रभाग क्रमांक 8मध्ये माजूड असेल, बालकोम असेल, ढोकाले असेल, कोलशेत असेल, मनोहरनगर त्या ठिकाणी असेल या सर्व ठिकाणावरनं जे आपण मतदार आमचे जे राजे त्या ठिकाणी आहेत त्यांच्या माध्यमातून हा विजय त्याने आम्ही प्राप्त त्या ठिकाणी केलेला. वाढदिवसाचा होईलच पण मला आज आनंद होतो, मनापासून आनंद होतो की शिंदेसाहेबांच्या पहिल्या शिंदेसाहेबांचे पक्ष जेव्हा सोडलं आणि त्या पक्षाच्या नंतर ही पहिली लोकसभेची निवडणूक होते त्यामध्ये त्यांचं या ठिकाणी रामराज्य होतं. त्यांचं रामराज्य या ठिकाणी कसं त्याचं उधळून टाकायचं अशा दृष्टिकोनातून हे जे आमचे नरेश म्हस्केनं आम्हाला भूमिका दिली त्यापासून आमच्या मनात एकच आनंद झाला होता या ठिकाणी की ह्या वेळेला म्हस्के साहेबांना मागच्या सकच आपण त्या ठिकाणी आपण विचारसभा निवडून दिलं होतं तसंच आपण या ठिकाणी आपण म्हस्के साहेबांना निवडून द्यायचं. आणि खरोखर आम्ही अभिनंदन करतो माझ्या विभागातील सर्व जनतेचे या ठिकाणी
की सोसायटीपासून असेल, स्लमपासून असेल, गावापासून असेल, सर्वांनी या ठिकाणी एका दिलाने या ठिकाणी भस्के साहेबांचं आणि आदरणीय शिंदे साहेबांना पुढे नेण्याचं स्वीकारून त्यांनी एक दिलाने काम करून आज भस्के साहेबांना प्रचंड मताने निवडून आणलं आणि त्यासाठी शिंदे साहेबांनी दिलेला हुकूम तो आम्ही या ठिकाणी हुकूम आम्ही पाळण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेसफुल झालो. मी याच्यापुढे अशी विनंती करतो की ज्यावेळेला आमच्या या भागातील या ठिकाणी जेव्हा आमदारकीचा एखादा तिकीट मिळेल त्यावेळेला आम्ही त्याचं देखील अशा पद्धतीने काम करायचा प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होण्याचा प्रयत्न होऊ. आज खरंच आनंदाचा दिवस आहे की फक्त आम्हाला 15 दिवस हातामध्ये मिळाले होते, पण त्याचा आम्ही चीज करून दाखवलेला आहे. प्रत्येक माझ्या महिला असतील सगळेच आम्ही घराघरात जाऊन सगळ्यांना रिक्वेस्ट केली की आपल्याला धनुष्यबाणाला वोट करायचा आहे. पण आज जनतेने आम्हाला जो विश्वास आहे आमचा तिथे कुठेच तडा न जाता आज त्या विश्वासाचं चीज केलेलं आहे आणि नरेश म्हस्के यांना प्रचंड बहुमताने निवडून आणलेलं आहे. त्याचा फारच आम्हाला अभिमान आहे, कारण आपला बालेकिल्ला आहे ठाणे जिल्हा, शिंदेसाहेबांचा बालेकिल्ला आहे आणि दिघे साहेबांचा आपला बालेकिल्ला असल्यामुळे हा ठाणे जिल्ह्यामध्ये जल्लोष इथे होत आहे. खरंच अभिमानाची गोष्ट आहे आणि आज म्हस्के साहेब मोठ्या संख्येने निवडून आले आहेत. मी सगळ्या म्हणजे आमच्या इथल्या जनतेला आणि सगळ्यांनाच मी आभार मानते की त्यांनी दिलेला हा भोईरपर विश्वास त्यांनी प्रत्येक आम्ही सांगितलं की आपल्याला इथून लीड द्यायचं आहे त्याचप्रमाणे ते कामं केलेले आहेत. त्यांचा मी फार आभार मानत आहे. आपण जर विचार केला तर हे 148 प्रभाग आहे. संजय देवराम भोईर आणि कुटुंबीय ह्या कुटुंबियांचा यंदा पहिल्यापासून जो आहे की एवढा त्यांचा प्रभाव आहे आणि एवढी ताकद आहे की त्यांनी शिवसेनेमध्ये आल्यापासून ह्या प्रभागामध्ये शिवसेनेचा कोणताही उमेदवार जो आहे तो जरासुद्धा कधी डिफीट झालेला नाही आणि आज पण तेच आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर हा अख्खा बालेकिल्ला ठाण्यातला जो आहे त्यामध्ये स्पेशली हा प्रभाग आहे बाळकुम, कोलशेत आणि ह्या सगळ्या भागामध्ये जो आहे संजय देवराम भोईर आणि त्यांच्या कुटुंबियांची जी ताकद आहे ती आज आपल्याला पाहायला मिळाली आणि इथून मोठ्या संख्येने आपले उमेदवार नरेश म्हस्के यांना या प्रभागामधून लीड मिळालेला आहे. त्याबद्दल खरं म्हणजे म्हस्के साहेबांचं तर अभिनंदन आहेच, पण त्याचबरोबर संजय साहेबांचं पण अभिनंदन करणं अत्यंत आवश्यक आहे. आज खूप आनंदाचा दिवस आहे की चला आमच्या मेहनतीचं म्हणजे आमचे साहेब संजयजी भोईर साहेब आणि आमच्या नगरसेविका उषाताई या सगळ्यांनी मेहनत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आणि आमच्याबरोबर त्यांनी एकदम गल्लोगल्ली जाऊन सर्वांना समजावून सांगून आज आपल्या धनुष्यबाणावरती वोटिंग करायला सांगितलं. अगदी तळागाळातल्या लोकांसह असं नाही की म्हणजे चाळीतल्या प्रत्येक घरात ताई फिरल्या आमच्याबरोबर उषाताई आणि सोसायटीमध्ये तर फिरल्याच. पण असं म्हणजे सर्वांनी मिळून आज जो विजय प्राप्त झालेला आहे तो आमच्या साहेबांमुळेच आणि आमच्या उषाताईंमुळेच. म्हस्के साहेबांचं खूप अभिनंदन. शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामुळे आणि आमचे लाडके आमचे संजय दादा आणि उषाताई आणि आमचे श्री देवराम भोईर नाना जे आता डॉक्टर आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही सगळ्या वयोगटातल्या सगळ्या कॉम्प्लेक्समधल्या म्हणा तळागाळातल्या जनता म्हणा आम्ही सगळ्यांनी एकजुटीने त्यांच्या सांगण्याप्रमाणे काम केलं. मला आठवतं की दादा सकाळी 8लाच घर सोडायचे मीटिंग घेण्यासाठी आणि रात्री 12-12, 2-2 वाजेपर्यंत सगळे इकडे त्यांच्या मीटिंग्स चालायच्या. सोबत उषाताई असायच्या आणि आम्ही हा सगळा महिला मंडळाचा आमचा परिवार असायचा. आम्ही सगळ्यांनी खूप एकजुटीने काम केलेलं आहे आणि त्याचा हा विजय आपल्यासमोर आलेला आहे.